साई 11 वेगळी आहे. साई 11 दोन टीम आहेत, नाटे साळीवाडी. 20 आहेत का संघ तुझ्याकडे? स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मुसळेवाडी संघाच्या माध्यमातून वैभव, आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर प्रणित दाखल झाले. व्हेरी फर्स्ट बॉल, यावेळेचा बॉल अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून व्हेरी फर्स्ट बॉल वरती येतोय, पहिला षटकार. एस डीजे येस, थँक्यू. दरम्यान वायसीसी वाकी संघातील जयेश आणि योगेश वाईम या दोघांनी जरा शिवाजीदादा पालेकर यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. हॅलो, आता बसलो कॉमेंटला. अगदी दुसऱ्याच बॉलवरती पुनश्च एकदा प्रहार पाहायला मिळतोय. वैभव यांच्या बॅट मधून क्रिकेटचं अनोखं वैभव दाखवत असताना बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय बॅटिंग केली जाते, अगदी सुशांत वरती खऱ्या अर्थी हल्ला चढवलाय पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हर मध्ये. हो, हा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा, त्यावरती मात्र कमबॅक केलंय सुशांत यानं. अगदी सुरुवातीच्या 2 बॉलवरती आपण 2 षटकार पाहिले, तदनंतरच्या तिसरा बॉल अगदी वाईड यॉर्कर लाईनच्या दिशेनं हा चेंडू मात्र मार्गस्थ झाला. त्या बॉलवरती मात्र उत्तर नव्हतं वैभव याच्याकडे, आणि हा डॉट बॉल आपण आलाय. डॉट बॉलची गरज आहे सध्या बिल्डिंग करणाऱ्या म्हणजे साळीवाडी संघाला. हा बॉल पुनश्च एकदा स्लॉट मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, ओहो कॅच सुटलाय. जो फिल्डर मात्र अगदी चांगल्या कॅचेस साठी ओळखला जातो त्याच्या हातून हा कॅच सुटलाय. आणि कॅच कोणाचा सुटलाय तर जो बॅटर अगदी सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 षटकार म्हणून ज्यांना आपले इरादे स्पष्ट केले तो वैभवाची कॅच सुटली आहे. वैभवला जीवदान मिळते, पाहूया जीवदानाचा कशा पद्धतीने वापर केला जाईल. पुनश्च एकदा सुशांत आपला नेक्स्ट बॉल घेऊन, हा बॉल अगदी हलक्याने ड्राईव्ह केला इनफिल्डच्या आतमध्ये. धावपाची संधी मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये दोन्ही बॅटर पाहतोय. एक सिंगल पाहायला मिळतीये. अगदी या बॉलवरती देखील आपण एक कॅच सुटताना पाहिला, तदनंतर मात्र एक सिंगल, सुरुवातीच्या 2 बॉलवरती षटकार आणि एक डॉट बॉल देखील आपण सुशांतच्या माध्यमातून पाहिलाय. ओहो, यावेळेचा बॉल अगदी पायावरती बसले, फ्लेक्झिबिलिटी दाखवली, वळवायचा होता ऑन साइडला, मात्र कनेक्शन तितकंसं प्रॉपर होत नाहीये. एक 22 स्वरूपात एक धाव येते. षटक क्रमांक 1 बघता संपलंय. आणि पहिल्या षटकांमध्ये धावांचा विचार केला तर 15 धावा या बिनबाद जमा होत आहे टीम ओम साई कोनिनको मुसळेवाडी संघाची. येस, थँक्यू. अगदी साळीवाडी संघाचा अजून एक दर्जेदार खेळाडू ज्यानं अनेक वर्ष या क्रिकेटची सेवा केली असा मिस्टर प्रवीण दाखल होत आहेत. चांगली बॅटिंगसाठी ओळखले जातात, चांगली बॉलिंग देखील त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळाली आहे. आज मात्र या शिवाजीदादा पालेकर यांच्या नवलादेवी चषकामध्ये कशा पद्धतीची कामगिरी होतीये याच्याकडे देखील चाहत्यांच्या, पाठीराख्यांच्या, त्यांच्या संघांच्या या ठिकाणी नजरा लागून राहिली आहेत. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन नसेल. पॉवर प्ले अगदी विचार केला तर 5चं कॉम्बिनेशन, त्यामुळे अगदी डीप मध्ये खेळाडू पाहायला मिळत आहेत. एक खेळाडू फाईन लेगला, दुसरा स्क्वेअर लेगला, मिड विकेटला खेळाडू डीप मध्ये, त्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि पॉइंटचा खेळाडू अगदी डीप मध्ये आपण पाहतोय. सांघिक दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती प्रवीण इन ऍक्शन मोड मध्ये आपण पाहणार आहोत. तर समोर अगदी कडवं आव्हान असेल ते म्हणजेच बॅटर वैभव आणि प्रणित यांचं.
स्ट्राईक एंडला आता पाहिलं तर आपण प्रणित यांना वैभव यांना पाहतोय. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिला बॉल अगदी राईट मोर द विकेट न. ओहो गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस. अगदी बॅटर थोडेसे लवकर वळले, ओळखलं होतं गोलंदाज प्रवीण यांनी. आणि जसे बॅटर स्विच साठी वळले तिथं थोडीशी गती कमी केली, थोडासा हलक्या वेगानं हा चेंडूला डिलिव्हर्ट केला आणि बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. एक चालाकी आणि चालाकी यावेळेस मात्र प्रवीण यांनी दाखवली आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा कमी गतीने हाताळलाय. इथे मात्र क्विक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. बॅकअप नाहीये, थ्रो करायची गरज होती का? मात्र क्रिकेटच्या मैदानावरती जर तरला किंमत नाहीये. विदिन सेकंड काही निर्णय तुम्हाला घेणं गरजेचं असतं. मैदानाच्या आतमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड, थ्रो करायचा की नाही, कॉल कशा पद्धतीने द्यायचा, येस नो, ताळमेळ, ह्या सर्व गोष्टींचा खेळ अगदी तुम्हाला जोडून हा क्रिकेट खेळावा लागेल. दरम्यान इथे पुनश्च एकदा 22 स्वरूपात एक धाव आणि बॅटच्या माध्यमातून एक धाव, अशा 2 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुनश्च एकदा यावेळेस मात्र पाहायला मिळते वैभव यांना स्ट्राईक वेनवरती. लोअर फुल टॉस, त्याला मात्र पुनश्च एकदा झेलबादची संधी. आता मात्र स्वतः सुशांत कुठली चूक करत नाहीये. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. मित्या प्रवीण यांना विकेट. वैभव यांना स्ट्राईक वेनवरती. लोअर फुल टॉस, त्याला मात्र पुन्हा एकदा झेलबादची संधी. पहिला विकेट यावेळेस मात्र प्रवीण यांनी आपल्या संघासाठी प्राप्त केला आहे. अगदी कमी गतीने टाकलेला बॉल, त्याला मात्र एलिव्हेशन थोडंसं कमी प्राप्त झालं आणि मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये लॉंग ऑनच्या रिझन मध्ये झेलबादच्या या ठिकाणी शिकार होऊन परत आहे. ते म्हणजेच वैभव. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सॅम दाखल होत आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा प्रवीण. पुन्हा एकदा हलक्या हाताने मात्र यावेळेस प्रॉपर टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. दाखल होत आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा प्रवीण. पुन्हा एकदा हलक्या हाताने मात्र यावेळेस प्रॉपर टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल निघून जाईल. पुन्हा एकदा कमी गतीने हाताळलाय. कार्पेट ड्राईव्ह, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सुशांत त्या ठिकाणी आणि दर्जेदार खेळाडू आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपण अनेकदा पाहिलंय. या बॉलवरती अगदी एक सिंगल पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीनं धावफलक वेगानं पुढे सलगते जाऊन पोहोचते. ते म्हणजेच 24 या आकड्यावरती. 24 लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना टीम मुसळेवाडी या संघाला पाहतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, त्यामुळे या बॉलवरती देखील एक सिंगल पाहायला मिळते. बघता बघता दुसऱ्या ओव्हरचा देखील खेळ संपलाय आणि 2 षटकांचा विचार केला तर मुसळेवाडी संघाची धावसंख्या 1 बाद धावा जमा होत आहेत. 25 धावा. गुरवाडी संघाचे सन्माननीय नंदकुमार गुरव आणि प्रितेश गुरव यांनी जरा कमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. प्रितेश गुरव आणि नंदकुमार गुरव. सिद्धेश गुरव आणि नंदकुमार गुरव. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सौरभ दाखल झालेत. इथून मात्र 25 धावा जमा आहेत. इथून उर्वरित 6 बॉल वरती किती धावा केल्या जातील, किती धावांचं आव्हान बॅटिंग करणाऱ्या संघासमोर दुसऱ्या इनिंग मध्ये सेट केलं जाईल, ही चित्र या ओव्हर मध्ये स्पष्ट होताना पाहायला मिळतील. समोर बॅटर सेट आहे सॅम. च्या जोडीला आपण पाहिलं तर प्रणित यांना आपण पाहतोय. व्हेरी फर्स्ट बॉल, तिसऱ्या ओव्हरचा हा पहिला बॉल. पुन्हा एकदा इथे डावकुरा हाताचा बॉलर. या बॉल वरती देखील एक बिग सिंगल होईल का? होत नाहीये, थोडीशी कमी पडली आहे. धावबाच्या स्वरूपात अजून एक विकेट डाऊन होतीये. 1 मोर विकेट डाऊन. मिस्टर प्रणित बॅक टू दी
डगाव नाहीये, थोडीशी कमी पडली आहे धावपळच्या स्वरूपात. अजून एक येस थँक्यू. या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं जबरदस्त बॅटिंग आपल्या संघासाठी केली आहे मिस्टर नंदकुमार ठरले आहेत या गेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतो सन्माननीय यावेळेचा बॉल अगदी काय पिकअप केलाय, जबरदस्त फटका येतोय, अजून एक दर्जेदार षटकार. येस थँक्यू डीजे. काय बॅटिंग केली जाते सॅम यांच्या माध्यमातून, अगदी पॅव्हेलियन मधून सेट होऊन आले आहेत आणि पहिल्याच बॉलवरती षटकार, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर पुनश्च एकदा षटकार पाहायला मिळतोय. अजून एक तडाखा, अजून एक दर्जेदार बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय. षटकार पाहायला मिळतोय. अजून एक तडाखा, अजून एक दर्जेदार बॅक टू बॅक. येस थँक्यू. बॅक टू बॅक दोन षटकार सॅम याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तडाखा तडाखा आणि मैदानाच्या आतमध्ये तोडफोड बॅटिंग. अजून एक फटका हवेत आहे, उंची खूप, अंतर थोडस कमी आणि दुरी रही अधुरी. बॅटर सॅम यांना परतावं लागते, येते मोठी विकेट. अजून एक फटका हवेत आहे, उंची खूप, अंतर थोडस कमी आणि दुरी रही अधुरी. बॅटर जबरदस्त पद्धतीची बॅटिंग राहिली, मात्र धावा वाढवण्याच्या वैदामध्ये इथे मात्र सॅम याला परतावं लागतंय. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत आणि शेवटच्या काही बॉलसाठी नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल झाले आहेत. पुनश्च एकदा सौरभ, यावेळेचा बॉल पुनश्च एकदा उंची जास्त आहे. सुशांत नाही आहेत, मात्र दुसरा बॅटर दुसरा फिल्डर प्रफुल्लनं या ठिकाणी झेल कंप्लीट केला. अजून एक विकेट डाऊन होतीये. शेवटचा बॉल या इनिंगचा धावांचा विचार केला तर धावा जमा झाल्या ते म्हणजे 37 शेवटचा बॉल सौरभ मार्गस्थ होत आहेत. ओहो, हा बॉल मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, एक क्विक सिंगल केली जाईल का? हो, या बॉलवरती सिंगल आल्या. इनिंग संपली आहे आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर ओम साई मुसळेवाडी संघाची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती जमा झाल्यात आणि 39 धावांचं टार्गेट यावेळेस मात्र सेट करण्यात आलंय. त्यानंतर आपण विचार केला तर केडीसीएस कारवली वरचीवाडी संघनायकांना विनंती आहे की आपण सन्मान चिन्ह या ठिकाणी तुम्हाला प्रदान करण्यात येत आहे. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल या स्पर्धेची आठवण भेट म्हणून केडीसीएस 11 कारवली वरचीवाडी संघनायकांनी या ठिकाणी यायचं. त्यानंतर
ई गटामधून शेवटच्या गटामधून पहिली मॅच साई 11 पाटकरवाडी कारवली त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर AWCC आडीवाडी गुहागर या दोन संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी मैदानाच्या आतमध्ये यायचंय. चला दोन कर्णधार कमी वेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये या. साई 11 पाटकरवाडी कारवली त्यांच्या जोडीला AWCC आडीवाडी गुहागर दोन्ही संघातील संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. कमी वेळामध्ये मित्रांनो टॉस साठी यायचंय. चला नेक्स्ट मॅच साई 11 पाटकरवाडी कारवली विपक्षात AWCC आडीवाडी गुहागर. नाणेफेकीचा कौल मी विनंती करतो सन्माननीय शिवाजीदादा पालेकर यांना. दोन्ही संघांना या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि त्यांच्या नव्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. चला पाटकरवाडी आपण यायचं लवकरात लवकर. टॉस केला जातोय. अगदी एका बाजूला AWCC आडीवाडी गुहागर म्हणजेच दादू दादा यांची टीम खेळताना पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला आमचे मित्र आहेत. आपण जर पाहिलं तर साई 11 पाटकरवाडी हा संघ खेळताना पाहायला मिळेल. टॉस केला जातोय. टेल मागितलाय आणि टेल आलाय. AWCC गुहागर यांच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेलाय आणि दादूदादांनी तिथून सांगितलंय की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार. काय सांगशील मित्रा, प्रथम गोलंदाजी करताना समोर जर बॅटिंग लाईन चांगली आहे किती धावांपणे रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा पण रोखण्याचा प्रयत्न करू. कोणते असे बॉलर असतील की अगदी नक्कीच चांगली गोलंदाजी दुपारच्या सत्रामध्ये करू शकतात? आहेत बॉलर 3-4 बॉलर आहेत चांगले बॉलिंग करू शकतात. गेल्या वर्षी तुमचा खेळ चांगला राहिला होता. यावर्षी कसा अगदी प्रयत्न असेल किंवा ही टुर्नामेंट थोडीशी वेगळी आहे असं आपण म्हणूया. आणि काय सांगाल आणि आयोजन आपल्याला कसं वाटलं? आयोजन तर उत्तम केलं आहे. चांगलं आयोजन आहे. दरवर्षी आयोजन चांगलं करतात. गेल्या वर्षी पण चांगलं केलेलं आहे. ह्या वर्षी पण चांगलं आहे. थँक्यू. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला प्रथम बॅटिंग करायची. त्यांनी सांगितले आम्ही कमी धावापणे रोखण्याचा प्रयत्न करू. तुम्ही किती धावा बनवा? आम्ही तर आत्ता जी मॅच बघितली ते 38 पर्यंत झालेले आहेत रन. तर त्याप्रमाणे आता हवा पण या साईडला आहे. तर आम्ही पण 30-40 पर्यंत रन करण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला देखील तोच प्रश्न, आयोजन कसं वाटलं? आयोजन तर आता लास्ट हे पर्व दुसरं आहे. लास्ट इयर पण मस्त आयोजन केलं होतं शिवाजी पालेकरांनी आणि आता पण मस्त आहे. 2 कॅमेरे खूप मस्त वाटतं. नक्कीच आयोजन तर यादगार आहे. या शंका नाही आहे. दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतोय. अगदी ओव्हर टू विशाल गव्हायचं. थँक्यू. पर्व दुसरं आहे. लास्ट इयर पण मस्त. येस थँक्यू. वार पे पलटवार मैदानाच्या आतमध्ये चालू झालेत. एकीकडे आपण पाहिलं तर सुरुवातीला आपण प्रणित, वैभव, सॅम आणि आता सुशांत ऑन फायर पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या 2 बॉलवरती 10 धावा या ठिकाणी मात्र सुशांतने पूर्ण केल्यात. नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेचा क्या बात आहे. आकर्षक फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर पद्धतीने उडवलेला, समालोचन कक्षाला मानवंदना देणारा अजून एक दर्जेदार येतोय षटकार. ओहो यावेळेचा बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुशांतची पाहायला मिळते. अगदी आकर्षक फटका या ठिकाणी पाहायला सुरुवातीला थोडासा मार जरूर पडला. पद्धतीने उडवलेला, कमी यावेळेस मात्र सुशांतने भरून काढली आहे. स्वतः कॅप्टन आहेत आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं ज्याला कायम म्हटलं जातं.
असा या साळीवाडी संघाचा गुणी खेळाडू सुशांत याला आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर चौकार, तदनंतर बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे, 2 षटक क्षेत्र सर्कलच्या बाहेर ऍज अ फिल्डर म्हणून सेट आहेत. एक खेळाडू आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला, तर दुसरा खेळाडू आपण पाहिलं तर यावेळेचा बॉल फटका फसलाय, कॅच केली जाईल का? ओ हो, काय कॅच घेतली आहे, क्या बात आहे. मी म्हणे ही कॅच घेतली नाही, ही कॅच बनवली आहे सूरज यांनी. विकेटचा पतन, पहिला बॅटर मिस्टर सुशांत. आपण पाहिलं तर यावेळेचा बॉल फटका फसलाय, कॅच केली जाईल का? ओ हो, काय कॅच घेतली आहे, क्या बात. यस, थँक्यू. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये थोडासा निराश मुद्रेनं यावेळेस मात्र सुशांत मैदानाच्या बाहेर जातोय. त्याला देखील माहिती आहे की धावा येत होत्या आणि कुठेतरी मिसटाइम फटका खेळला गेला आणि इथे मात्र मला परतावं लागतंय. स्वतःच्या विकेटची जी अहमियत आहे ना ती मात्र सुशांत जाणतोय. इथे मात्र नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मात्र प्रवीण अजूनही स्ट्राईक एंडवरती आहेत. या खेळाडूचं मैदानावरती असणं म्हणजेच यावेळेचा बॉल फटका फसलाय, कॅच केली जाईल आनंदी का? मुद्रेमध्ये ओ हो, ती क्षमता आहे. काय कॅच घेतली आहे, फिनिश क्या करण्याची बात. ताकद या खेळाडूमध्ये आहे. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार दाखल झालेत. इथे मात्र ओमकारने हा बॉल अगदी कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलाय. इनफिटच्या आतमध्ये त्या ठिकाणी फील्ड केला जातोय. या बॉलवरती एक सिंगल पाहायला मिळतीये आणि या एक सिंगल नंतर धावांचा विचार केला तर 17 धावा ऑनबोर्ड जमा झाल्यात. 39 धावांचं टार्गेट यावेळेस मात्र पार करायचंय आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये यावेळेस मात्र जबरदस्त कामगिरी बॅटिंग करणाऱ्या म्हणजे साळवीवाडी नाटे संघाने यावेळेस मात्र कंप्लीट केली आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा हा शेवटचा बॉल असेल आणि या बॉलला फेस करण्याची जबाबदारी बॅटर प्रवीण यांच्या खांद्यावरती आहे. प्रणित सध्याच्या घडीला 14 क्रमांकाची जर्सी घालून ओव्हर द विकेटनं समोर. आता मात्र प्रवीण, शेवटचा बॉल. ओहो, यावेळेचा बॉल फटका फसलाय स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये. हो, दूर राहिले, जजमेंट चुकलंय. इथे मात्र थोडस पमलिंग पाहायला मिळालंय. विकेटचं पतन होता राहिलंय. एक जीवदान मिळतंय. ओव्हर क्रमांक 1 यावेळी मात्र संपली आहे आणि पहिल्या ओव्हरनंतर विचार केला तर साळवीवाडी संघ एका गड्याच्या मोबदल्यात धावा जमवत आहे, त्या म्हणजेच 18 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर एका गाड्याच्या मोबदल्यात 18 धावा जमा झाल्यात. इथून मात्र 12 बॉल मध्ये आता 12 बॉल मध्ये 21 धाव्यांची गरज असणार आहे, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या साळवीवाडी संघाला. आणि या 21 धावा डिफेंड केल्या जातील का हे देखील आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती वैभव दाखल झाले आहेत. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन नसेल. क्षेत्ररक्षण थोडंसं आपलं डीप मध्ये फलावलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळेल. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती दुसऱ्या ओव्हरच्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. मोठा मासा गळाला. मिस्टर प्रवीण बॅक टू दी डगआउट. येते विकेट. कैच किसने पकड़ा? कैच
मात्र पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर साळवीवाडी संघ थोडासा वरचढ पाहायला मिळाला होता, मात्र दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती एक विकेट मिळाली आहे. इथून मात्र आता संघ कुठला संघ वरचढ होईल, शेवटच्या ओव्हरमध्ये ही मॅच रंगेल का, ही देखील चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळतील. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय दाखल झालेत. आता मात्र ओंकार आणि अजय यांच्यावरती मदार असेल. यावेळेचा बॉल, हा बॉल अगदी लेग स्टिकच्या जास्त बाहेर. पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत की वाईड बॉल आणि 22 स्वरूपात एक धाव देखील या बॉलवरती पाहायला मिळते. 1+1 अशा 2 धावा या बॉलवरती आपण पाहिल्यात. पुन्हा एकदा वैभव मार्गस्थ होत आहेत ओव्हर द विकेटनं. यावेळेचा बॉल बॅटची इनसाइड एज, विकेटचं पतन, पंचांचं बोर्ड आकाशाकडे, बॅटर बाद, येते विकेट. येस, थँक्यू डीजे. काय गोलंदाजी करतोय मिस्टर वैभव. अगदी बॅटिंग करत असताना देखील चांगली सुरुवात त्याने आपल्या संघाला दिली होती. आता मात्र बॉलिंग करत असताना जिथे मात्र पहिल्या षटकामध्ये धावा वेगानं जमा झाल्या आणि या दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः मी म्हणेन धावांसाठी झगडायला लावलंय गोलंदाज वैभव यानं. 2 विकेट या ओव्हरमध्ये आपण पाहिल्यात. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल दाखल झालाय. आता मात्र अजय आणि प्रफुल्ल यांना मात्र हा खेळ पुढे घेऊन जावा लागेल. मोठा फटका देखील एखादा दुसरा मारणं गरजेचं आहे. तर धावांची सरासरी राखायची असेल तर पुन्हा एकदा वैभव मार्गस्थ होत आहेत. हा बॉल आडव्या बॅटने प्रहार जरूर केलाय, चेंडू चाललाय. इथे मात्र फेकी चांगली, मात्र कलेक्शन थोडस त्या ठिकाणी मिसफील्ड पद्धतीचं पाहायला मिळालं. या बॉलवरती आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा नव्याने जोडल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीनं इथे मात्र 22 धावा जमा होताना आपण पाहायला मिळत आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक बॉलवरती सामन्याची समीकरण वेगानं बदलताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा वैभव ओव्हर द विकेटनं. हा बॉल चांगल्या पद्धतीचा आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय आणि प्रत्येक डॉट बॉल फिल्डिंग करणाऱ्या संघाला म्हणजेच मुसळेवाडी संघाला या मॅच मध्ये अगदी जवळ घेऊन जाण्याचा पाहायला मिळेल. अजूनही 17 धावांची गरज आहे. 39 धावा हे टार्गेट कंप्लीट करायचंय. हा बॉल अगदी चांगल्या पद्धतीचा आहे. वाईड यॉर्कर पद्धतीचा बॉल. त्या बॉलवरती मात्र अक्षरशः खोदून काढलाय आणि या इनफिटच्या आतमध्ये या बॉलला अडवलाच गेलाय आणि या बॉलवरती पाहिलं तर एक सिंगल पाहायला मिळते. हॅलो, दुसऱ्या षटकाचा खेळ अगदी बघता बघता संपुष्टात आला. कुछ खट्टा कुछ मिठ्ठा असं या समीकरण या ओव्हरमध्ये आपण पाहिलं. विकेट देखील येताना पाहायला मिळाल्या. त्यानंतर स्कोर देखील अगदी एव्हरेजच्या सरासरीनं जमा होताना देखील आपण पाहिलाय. धावांचा विचार केला तर 25 धावा ऑनबोर्ड जमा झाल्यात आणि आता मात्र येणारे 6 बॉल आणि धावा करायच्या त्या म्हणजे 14. 14 रिक्वायर्ड असतील.
6 बॉल मध्ये 14 धावा कंपल्सरी चेस करायच्या. 14 धावा डिफेंड केल्या जातील का हे देखील आपण पाहणार आहोत. फिल्डिंग करणाऱ्या म्हणजेच ओम साई मुसळेवाडी संघाच्या माध्यमातून. आणि सांघिक तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज सॅम दाखल झालाय. अगदी सॅम या संघाचा मी म्हणेन गेम चेंजर खेळाडू आहे. अगदी ज्या पद्धतीनं मिडल ऑर्डर मध्ये त्यांनी बॅटिंग केली, आता अगदी स्लॉग ओव्हर, अगदी निर्णायक षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. 6 बॉल 14 करायचे. समोर बॅटर प्रफुल याला आपण पाहतोय. पहिला बॉल त्याला मात्र लपेटलाय आणि हो षटकार, पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये घमासान रंगलाय. येतोय दर्जेदार षटकार. तर प्रफुल याला आपण पाहतोय. पहिला बॉल त्याला मात्र लपेटलाय आणि हो षटकार, पहिल्याच बॉल वरती येस, थँक्यू डीजे. अगदी बॉल मध्ये तेवढीशी खराबी नव्हती. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा बॉल त्याला अक्षरशः मी म्हणेन लपेटलाय. अगदी ऑफसाईडचा बॉल त्याला मात्र अक्षरशः खेचून काढून मिडविकेटच्या दिशेनं हा षटकार वसूल केलाय. नेक्स्ट बॉल. हा बॉल मात्र पुन्हा टाकावा लागणार आहे. दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय गोलंदाज सॅम यांच्यावरती. कसं म्हटलं जातं की काही खेळाडू दबावामध्ये बिखरतात तर काही खेळाडू दबावामध्ये निखरतात. जे बिखरतात ते मात्र मैदान सोडतात, मात्र जे निखरतात ते मात्र इतिहास घडवतात. इथे खऱ्या अर्थी आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावांचा विचार केला तर 7 धावा करायच्या आहेत. 5 मध्ये 7 करायच्या आहेत. कुठल्या तरी एका खेळाडूला हिरो बनण्याची संधी आहे. एकीकडे पाहिलं तर प्रफुल. ओहो, हा बॉल पंचांकडे अपील केलं जात आहे, मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा. त्या बॉलवरती अगदी टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतल्या बाजूनं या बॉलला झुकताना आपण पाहिलाय. इथे मात्र या डॉट बॉलनं रंगत आली आहे. आता मध्ये 4 बॉल मध्ये 7 रन्स करायचे. काय मॅच रंगले. व्हॉट अ मॅच. ओहो, पंचांकडे दाद मागितली जाते. इथे पंचांनी स्वतःहून रिव्ह्यू घेतलाय आणि आपण सकाळीच त्यावेळी सांगितलं होतं की कुठल्याही खेळाडूला वैयक्तिकरित्या कुठल्याही संघातील खेळाडूला रिव्ह्यू मिळणार नाहीये. मात्र पंचांनी जर स्वतःहून कधी सांगितलं तर मात्र हा रिव्ह्यू असेल. सर, हा बॉल वाईड आहे का. वाईड बॉल साठी रिव्ह्यू आहे. बॉल फेअर आहे, मात्र रनआउट साठी इथे मात्र तिसऱ्या अंपायरकडे या ठिकाणी रेफर करण्यात आलंय. आमचे शिवाजीदादा पालेकर आणि संपूर्ण जी टीम, त्यानंतर AJ रजनीश ही जी टेक्निकल टीम आहे ती मात्र दुसऱ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून थोड्याच वेळात अगदी जो काही निर्णय आहे तो मात्र बिग स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. पंचांकडून रेफर करण्यात आलं. अगदी थोड्याच वेळात जो काही निर्णय असेल तो तुम्हाला कळवण्यात येईल. आपण पाहतोय मित्रांनो, नवलादेवी चषक क्रिकेट स्पर्धा 2026 जी मात्र आयोजक सन्माननीय शिवाजीदादा पालेकर आणि सहआयोजक इंजिनवाडी संघाच्या माध्यमातून या विरारच्या मैदानावरती भरवली गेली आहे. अगदी कुठलाही
स्पर्धा असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, तो अगदी काही दिवसांचा असतो, काही तासांचा असतो, मात्र त्यामागचं नियोजन, त्यामागची मेहनत या प्रचंड महत्वाच्या गोष्टी आहेत. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलंय त्यांची त्यांची नावं आपण ऑनस्क्रीन अगदी सकाळपासून पाहतोय. जी आमच्या समोरच्या कक्षाच्या समोर जे स्पोर्ट्स सायकल बघतोय ती आम्हाला या ठिकाणी पांचाळ बंधू जे मात्र MP स्पोर्ट्स शिवडीचे आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी प्राप्त झाली आहे. त्यानंतर प्रथम जे आपण या आकर्षक ट्रॉफीज पाहतोय, प्रथम क्रमांक चषक सन्माननीय प्रवीण दादा गोरिवले यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालाय, खुशी प्रवीण गोरिवले यांच्याकडून. द्वितीय क्रमांकाचा चषक आहे तो कुमारी ऋत्विज भूषण मोंडे गाव कुंभवडे यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचा चषक आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालाय. त्यानंतर आपण पाहिलं तर श्री उमेश दादा गोसावी गाव तळवडे यांच्याकडून तृतीय क्रमांक चषक आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालाय. त्यानंतर श्री गजानन मोरे साहेब गाव देवगड यांच्याकडून हा चतुर्थ क्रमांक चषक आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालाय. त्यानंतर कल्पेश दादा गोसावी गाव तळवडे यांच्याकडून हा 5वा क्रमांक चषक आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालाय. त्यानंतर टेनिस क्रिकेटमधील एक खूप मोठं नाव प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार ज्यांनी मात्र नुकत्याच ISPL स्पर्धा जी चालू आहे त्याच्यामध्ये सर्वात वेगवान बॉल टाकण्याचा करिश्मा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलाय. त्यांच्याकडून देखील उत्कृष्ट फलंदाजसाठी चषक, रोख रक्कम आणि गोलंदाजसाठी रोख रक्कम, चषक आणि टी-शर्ट्स या दिल्याबद्दल त्यांचे देखील आभार असतील. त्यानंतर विशेष सहकार्य कैलासवासी महानंदा पांडुकर भालेकर आणि यांच्या स्मरणार्थ श्रीयुत दीपक पांडुरंग भालेकर दादा आर्किटेक्ट आहेत चिपळूणचे, त्यांच्या माध्यमातून या खास स्पर्धेसाठी 11,000 रोख रक्कम ही सहकार्य स्वरूपात मिळालेली आहे. त्यांचा देखील शिवाजी दादा पालेकर आणि संपूर्ण नवलादेवी चषकच्या निमित्तानं सहर्ष हार्दिक आभार असतील. आहे सर, 1 मिनिट वाईड आहे. ओके, 3 खेळ बाकी आहे आणि धावांचा विचार केला तर 7 करायचे आहेत, 3 मध्ये 7 करायचे आहेत. लोअर फुल टॉस, त्याला मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने वळवलाय आणि चेंडू विसावलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजून एक विकेट बाद. येस, थँक्यू डीजे. अगदी आता 2 बॉल मध्ये 7 करायचे. नवा बॅटर सौरभ बॅटिंग मार्गवरती दाखल झालाय. अगदी बॉलिंग टाकत असताना सौरभने 2 षटकार आपल्या गोलंदाजी मधून जरूर खर्च केलेत, मात्र एकाची त्याला आता मात्र पुनरावृत्ती करावी लागेल. इथे मात्र फक्त एका षटकाराची गरज असेल. 2 बॉल मध्ये ओहो, बॅटची इनसाइड एज, चेंडू चाललाय. ओहो, इथे मात्र फंबलिंग पाहायला मिळतंय. 1 धाव कंप्लीट झालाय, 2 धावा कंप्लीट झाल्या, 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? इथे मात्र गडी बाद होत आहेत मिस्टर सौरभ याला परतावं लागतंय. मोठी विकेट यावेळेस मात्र प्राप्त करतोय टीम मुसळेवाडी संघ. येस, थँक्यू. आता मध्ये 1 बॉल आणि 5 धाव्यांची गरज आहे. एकीकडे आपण पाहिलं तर ओम साई खोर्नीनको मुसळेवाडी संघ, त्यांच्या विरोधात साळवीवाडी नाटे. 1 बॉल 5चा थरार मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे नक्की षटकार मारावा लागणार आहे. मात्र एखादा दुसरा मी म्हणेन स्क्वेअर बॉल म्हणजेच वाईड नो बॉल आला तर मात्र ट्विस्ट अजून अंताना पाहायला मिळेल. 1 बॉल 5ची गरज. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेशला इथे मात्र हिरो बनण्याची संधी आहे. पाहूया शेवटच्या बॉलवरती काय घडतंय. मैदानाच्या आतमध्ये रंगलाय थरार नवलादेवी चषक.
शेवटचा बॉल अगदी खोलवर पद्धतीचा, त्या बॉलवरती मात्र सिंगल येत नाहीये आणि या मॅच मध्ये विजयाचा शिल्पकार ठरतोय टीम ओम साई कोर्निनको मुसळेवाडी संघ.